म्हणजे प्रत्येक महिन्याक म्हाका एका माणसाक 5,000 दिवचेच पडतं. ते किती आहे? सो ही गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघल्यात मी थिएटरमध्ये गेले वाडेत आणि माझं पाऊस झालो पहिलं स्टार्टिंग एक, नंतर हळूहळू करून लो गेले. हां, तर मंडळी आता मी जाते असे बँकेत. त्याशी मी पण गेलेलो पण ती बँकमध्ये पैसे माझे जमा होऊ नव्हते. तर बघूया आज झाले का, आज नक्की जातले. तर मला ह्या बँकेतले पैसे काढून ह्या बँकेत ट्रान्सफर मारू आहे. प्रत्येक महिन्याक मला एका माणसाक 5,000 दिवचेच पडतं. ते किती आहे ते तुमका पुढे जाऊन सांगते. चला सगळ्यात पहिले पैसे काढूया आणि पुढचं आजचं ब्लॉग बघूया कसं होतं. अजून मी काय खाऊन नाही असं इथं एक ॲप्पल खाऊन घेतलं, गाडीवर ठेवलं. चला आई कायसाठी गेली वरच्या घराकडे कामाक. चला पोहोचलो म्हणजे बँकेकडे, सिंधुदुर्ग बँक. तर म्हणते ही बघा, ही असं कॅनरा बँक आणि तर माझं काम झालेलं असं. आणि आता मी जाते असं घराकडे, बघा सिलेंडर पण आणूचा स्टॉलवर नेऊ. तर चला आणि घराकडे जाऊन तुमका सांगते की माझं बँकेसोबत म्हणजे काय विषय आणि कोणाक पैसे पाठवते ते. चला पोहोचले म्हणजे घराकडे. म्हातारे म्हणजे म्हातारे घराकडे बोलले खा लागतले भूक वाटायला लागतले काय सकाळ सकाळ काय केलं? काय केले म्हणजे बँकेत गेले. मग आता काय आहे का विचारते नको ता बँकेत गेलं त्या का पैसे पाठवले. बिल भरलं. बिल भरू आहे पण ते येईल जस्ट घराकडे बघले तुम्ही आत्ताच. आणि भूकही खूप लागली आहे. ॲप्पल खाते एक. आणि आता वाजले असत बरोबर 12 वाजून गेले असत. तर म्हणते मी ते पैसे पाठवते कोणाक ह्या तुमका सांगूचा होता. तर म्हणते जेव्हा पप्पा होते ना 2015मध्ये, तेव्हा पप्पाने एक लोन काढलेला लोनच म्हणू शकतो आपण त्या का. आणि ते पैसे घेतलेले आणि त्याच्यानंतर 2016 पप्पा एक्सपायर झाले. आणि सो ते पैसे आपण एक पण रुपये वापरू नव्हते. ते पप्पा दारूमध्ये आणि कोणते दिवचे होते त्याच्यामध्ये ते असे घालेले. बाकीचे सगळे पैसे असेच वेस्ट झाले. तर असे दारू पण खूप म्हणजे खूप धुमशान घालीत ना. सो त्या सगळं आम्ही डोळ्यासमोर बघलेला. खूप स्ट्रगल केला आम्ही तेव्हापासून. आणि तेव्हापासून मी हॉटेलात पण कामाक जाते असं 2015पासून. हां तेव्हा पप्पा पण होते. हां तर म्हणजे त्या माणसाकडून जे पैसे घेतले पप्पानी तेव्हा आम्ही खूप लहान पण होतो ना. आणि पप्पा 2016 एक्सपायर झाले. सो तेव्हा आईने त्यांना सांगितलेलं की जेव्हा माझे पोर मोठे होतले तेव्हा आम्ही तुमचे पैसे तुमका रिटर्न करतो. असं त्याची करून 2,20,000 ती अशी अमाऊंट होती. आणि आता त्याची आता रवली असाची अमाऊंट 52,000 म्हणजे 52,000 रवली असत. आजचे पैसे पाठवले मग. तर म्हणजे मी त्याला डेली 5,000 रुपये पाठवते पर मंथ. सो म्हणून आमचं ह्या घर आता सध्या असा म्हणजे अजून का आम्ही दुरुस्ती नाही करू का, कारण त्याचे पैसे पाठवल्याशिवाय आम्ही आमच्या घरात हात नाही घालू शकलो असं म्हणून. ह्योच विषय होतो ह्योच तुमका विषय सांगायचं होतं. तर काय नाही म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल. आणि मी ठरवून ठेवले की मी त्या माणसाचे पैसे काय करून देते. कारण मला कळतं की 100 रुपये कमव किती वेळ लागतं. तर 2,20,000 रुपये म्हणजे मोठी गोष्ट. आणि ते पैसे आम्ही 1 रुपये वापरू पण नाही. माझ्या मनाकडे डेली येतात. मी आईक रोज सांगितलं की आई ते पैसे मी वापरूकच नाही तर मी त्याचे पैसे कसे देऊ. तर मी म्हटले नाही, ते लोकांचे पैसे असतात तर एक तकलेर वजा आणि माझ्या मनात आयुष्यभर राहू त्याला. सो त्याचे पैसे एकदा दिले का विषय संपलो. माइंड फ्रेश, मी पण फ्रेश. नंतर काय आपल्याला जगण्याशी मतलब ते पैसे मग आपण किती पण कमवले. हां तर असं विषय होतो की एकदा पैसे फिटले की आम्ही घर पण मग व्यवस्थित करतो असो. इतक्यात आम्ही काहीच करू शकलो नाही. तर चला आता मग काय सिलेंडर हाडूक जाऊचा. सगळ्यात पहिले सिलेंडर हाडूया आणि मग येऊन मी नाश्तो करतो. परत मला स्टॉलवर पण जाऊचं आणि आज माझ्या स्टॉलचं नवीन दिवस आहे. म्हणजे स्टॉल मी दुसरीकडे शिफ्ट केलो ना. तर चला तो घ्यायचा ना सिलेंडर. तो आता मग स्टॉलकडे वरून ठेवलो. स्टॉलवर तो सिलेंडर संपलो आता काही दिवसात म्हणजे आज संपात. तर त्याला काका येतं ऑफिस ओपन नाही बंद आहे. ते गेले बाजारात येतं. तर म्हणजे ते काका अजून येऊन लेट झालं माका खूप. आणि स्टॉलची सगळी कामं करूची असत. तर म्हणजे सिलेंडर आणून हे सर थेट आहे माझं स्टॉलचं बघा ह्या बघा आणि काकींकडे. तर आता घरात जाऊया. पहिली हय होतं इले म्हणजे घराकडे. आणि आता वाजले 1:30 आणि मी 1:30 वाजता नाश्तो करतोय. खूप म्हणजे सकाळपासून खूप हाडेहाडे वळवळ आहे. खूप काम होता. भाकरी आणि कढी. आणि आता माका खूप काम आहे. स्टॉलची सगळी कामं असत. ग्रेव्ही करूची, पेस्टी करूची असत, कोबी कटिंग करूचं. आणि माका हातीनच करू आहे सगळा. मशीन काय बंद पडलेली आहे. स्टॉलवरती पण जाऊचा बरोबर 5 वाजता. म्हणजे अजिबात टाईम नाही बरोबर. म्हणजे जी सुरी आहे ना, जी मेन सुरी ज्याका खूप धारा
तुम्ही फास्ट फास्ट कापू शकता. ती माझी स्टॉलवर रवली आहे. तो खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आता मी त्यांना हाडू पण शकणार मला खूप म्हणजे खूप लेट झाला. तर बघा हे चॉपर आहे माझ्याकडे, त्यांनीच करते मी. तर हो बघा म्हणजे माझं इतकंच कोबी कापून झालं, 1.5 इतक्यात माझं हे सगळे कोबी कापून जातले असते. पण त्या चॉपरमुळे एका सिस्टीम धारेने आणि हे सारख्या कटिंग आहे नाही माझी सुरी स्टॉलवर राहिली आहे ना. तरी पण बघा करूया. 2:45 झाले, अजून 15 मिनटं असत फास्ट फास्ट करते. पण ती आता वाजले असत बरोबर 4:45 आणि जस्ट आत्ता माझा पीठ करून झाला कोबी मंचुरियनचा. हेरशी मी बरोबर 3 वाजता करत आहे. तर काय नाही म्हणजे आज खूप लेट झालो मला कटिंग करू, कारण आता आमका बेगीन बेगीन अंघोळ करून जा, कारण आज पहिलं दिवस स्टॉलवरचो म्हणजे नवीन जाग्यावरचो. तर चला त्याच्या साडीक देवा ते केळी वगैरे पण ठेवई. तर तुम्ही बघू गाव त्याला पुढे काका पण येतो माझं सक्को. चला मग ग्रेव्ही पण करूच्या, ती पण एक रवली आहे. मग सगळी कामं एक झाली, जेवचा पण. चला आणि मंडळी दोन दिवस झाले आपल्या इंस्टाग्रामवर रील पडांग नाही असत, कारण आमका शूट करू इतकं टाईमच नाही सगळ्या गडबडीत. तर उद्यापासून कंटिन्यू येते, उद्यापासून मी डेली शूट करतो असो. तर म्हणते मी स्टॉलचं सामान भरवतो आणि ह्या बघा हा काय तर बघा गो डायरेक्ट फ्रीजात जाऊन बसला काय माझं गो. बस बस तू थंड घे. गो बाय बाहेर ये. होय ये बाहेर चल, ये बाहेर ये. हां तर म्हणजे स्टॉलकडे पोचलो आहे बघा. होय काका गेलो बघा, गाडी आहे काकाच्याकडे. आणि हडे आमका भुतूर ठेवची असत केळी आणि. तर चला ह्या घेऊन जाऊया. तू येतो लायटर किती म्हणजे जाऊन यायचं. गेल्या का म्हणजे असंच केलेला. आणि जेव्हा त्याचं गाडी सुरू केलं तर आम्ही हैसरच फेरली केळी आणि सगळं. उद्या भेटले तरी साखर पुढे साखर कसं सुरुवात करता पोटाला काहीतरी असला तर कोणी करता असा तर तुमच्या पायापुढे झाले पद्धतीचं व्यवस्थित चला पोटाला दोन नंबर बची तुम्ही हात जोडा. हो डेली पेटवतोच आम्ही थैसून. आता आता हैसर का जवळ गेल्या तरी चालते. हा तरी चालेल. हा सपोर्ट करणारे माणसं येईल. हेलो कैसे हो आप? ठीक. हेलो चलो ब्लॉग पकड़ो, अब तुम ब्लॉग बनाओगे. सिर्फ कैमरे के ऊपर हाथ में रखो. हाँ चालू है. छोड़ ऐसे पकड़. मैंने ऐसे पकड़ ऐसे आराम से पकड़. हेलो ये देखो अरे भाई प्रोजेक्ट ना नवी जगह. हाँ ये देख. छोड़ मैं देखो दिखाता हूँ. काकी सुना छोड़. वाटतं. ये देख ऐसे पकड़. काय करू आता? हाँ ऐसे आता हे pack केलं का मग होय बरं. ऐसे पकड़ इधर निकल कैमरे की तरफ बोल. हेलो गाइस न्यूज़ पे देखो उधर से प्रोजेक्ट दादा ने ठेला हटा दिया और ये इधर लाके रख दिया है. मीनाक्षी भी आई है. देखो आमची जागा था एकदम सुनी हुआ. त्या टेबल हाडू. नको अनुज जी कुछ बोलो. हाँ का कौन सा हाथ का. बोलो कुछ बोलो. आमची जागा हैसरची ॲक्च्युअली एकदम सुनी वाटतं. आज राजेशचे मनान आमची जागा आज सुनी वाटतं खूपच. आता काय करायचं सांग. प्रश्न आया तू क्या बोलना चाहेगा बोलो. मैं अभी बोलना चाहता हूँ कि मैं उधर था, मतलब मैं तिकडे होतो तर मला
तुमच्यासोबत खूप मजा यायची, पण आता मला इकडे येऊन खूप वाईट वाटतंय, कारण जुनी जागा ही जुनीच जागा असते ना. हा व्हेरी सॅड फील. थँक्यू तुम्हाला. म्हणून ह्याच दुःखात मीनाक्षी आज भांडी घासणार आहे माझी सगळी. ओ गाइस, राजेश ने एक फिर से डायलॉग ठोक दिया. कसा लगा तुम्हाला डायलॉग? ये बहुत अच्छा लगा. तर म्हणते ही पोरा आमका खूप सपोर्ट करतो ते बघा, फळी घेऊन येतं आमची, आणि आई आहे सर ह्या आटा लोखंडाचं. आज पहिला दिवस होता, थोडा लेट होता, बाकी काही नाही. आओ आओ आओ. दादा ने मुझे फिर से काम पे लगा दिया है. एक नंबर का. तर मंडळी पहिलं आमचं स्टॉल तो बघा थंय होतं त्या गाडी आणि आता आमचं आहे स्टॉल. तर ती गाय आहे ना ती आमच्याकडे डेली आहे, पण ती बिचारी थंय गेली, ती वाटतं आम्ही थंय असं ना. आता ते मी बरोबर नाट्य बघा, आमच्या डेली काय ना काहीतरी खायची. कुठली होय. तर म्हणजे स्टॉलवर आपला गिरायक सुरू आहे, चांगला रिस्पॉन्स आहे आपणाकडे, मस्त वाटतं. तर म्हणजे जस्ट स्टॉल आत्ता बंद करू, सगळा संपला. तर आजच्या जागेचा रिस्पॉन्स मस्त होतो. आणि बट्टू आमच्यासाठी घेऊन दिलो सँडविच. चल बट्टू दाखव काय आता तुझा सँडविच. मी केलंय बट माझी बहिणी केलं, पण ह्यो घेऊन येलो ऍक्च्युअली. बट्टू किसने बनाई है? नाही देखा इसने बनाया है. खोटं बोलता. हाँ ए धन्य मंडल उसके ऊपर. हाँ तर मंडळी यो माका सँडविच घेऊन येलो. थँक्यू बट्टू. हा हे घे, प्रजेश दादा. हे घे 2 रुपये आणि तू जा. चल किती रे 2 रुपये. ठीक आहे चल.